ग्रामस्थांचे, धानोरी आणि लोहगाव ग्रामस्थांचे मी खूप खूप आभार मानते की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलात। खरं तर माझा प्रवास खूप अलीकडच्या काळातला आहे। धनाभाऊ सोबत 8 महिन्यापूर्वी माझं लग्न झालं आणि मी या पुण्याची सून झाले। खरं तर 2-3 वर्षापूर्वी मी कधी स्वप्न सुद्धा बघितलं नव्हतं की मी एका खेड्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेली मुलगी एवढ्या मोठ्या शहरामध्ये येईल, एवढा मोठा कार्यक्रम घेईल आणि हा माईक हातात घेऊन तुमच्या समोर बोलेल। कारण की माझे आई वडील शेणामुदत हात घालणार आहेत आणि माझं आयुष्य जर आज बघितलं तर मुलींसारखं नटणं मुरडणं हे माझ्या आयुष्यामध्ये कधीच नव्हतं। जशी 17-18 वर्षाची झाले तेव्हापासून शेतकरी चळवळीमध्ये पडले आणि त्या वर्षीपासून शेतकऱ्यासाठी भांडणं असू द्या, पोलिसांच्या लाट्या काट्या खाणं असू द्या, वेळ प्रसंगी शेतकऱ्यासाठी आणि शेतमजुरासाठी जेलामध्ये जाण्याची भूमिका असू द्या, ही भूमिका घेत घेत मी या ठिकाणी आलेली आहे। आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही माझ्या वाढदिवसासाठी जमलात, मी तुमचे खरंच खूप आभार मानते। तुम्हाला एक मागणं मानायचं या निमित्तानं, खरं तर ज्यावेळेस एखादी मुलगी राजकारणामध्ये येते त्यावेळेस तिला आरक्षण सुटलं म्हणून तिचा नवरा त्या ठिकाणी आरक्षणामध्ये उभा करतो आणि ज्यावेळेस ती स्त्री निवडून येते त्यावेळेस ती पुन्हा चूल आणि मूल करून बसते आणि त्याच्यामुळे सामान्य महिलांचे, सामान्य जनतेचे प्रश्न हे सभागृहामध्ये मांडले जात नाही। आपण 15 वर्षापासून पाहतोय आपल्या भागामधल्या नगरसेविका, मला सगळ्या महिलांनी सांगावं, तुम्ही त्यांचं कधी भाषण ऐकलंय का? त्यांना सभागृहामध्ये कधी बोलताना पाहिलंय का? पण तरी सुद्धा 15 वर्ष आपण त्या नगरसेविकावर प्रेम करत आलो, पण त्यांनी या कळसाला सापत्निक वागणूक दिली। त्या मतदान घेतल्यानंतर कळसमध्ये कधी सुद्धा फिरकणार नाही। महिलांना मला विनंती करायची आहे, मी लढणारी पोरगी आहे, मी भिडणारी पोरगी आहे, मी नडणारी पोरगी आहे। एकदा फक्त मला आशीर्वाद द्या, एकदा फक्त मला आशीर्वाद द्या। मी चूल आणि मूल करत बसणार नाही तर तुमच्या चुलीपर्यंत काय येईल आणि तुमच्या मुलापर्यंत काय येईल याचा ध्यास धनाभाऊ आणि मी घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि मी तुमची मुलगी आहे, कळशी लेक आहे। तुम्ही मला मनगटाला धरून सांगू शकतात माझा जन्म कोणत्या आमदार खासदाराच्या घरात झालेला नाहीये, सामान्य शेतकऱ्याच्या घरात झालेला आहे। त्यामुळे एकदा आशीर्वाद द्या, या कळसचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। हा कार्यक्रम घेत असताना मला दिसत होतं अहो जागाच नाही या कळसमध्ये, कुठं साधं गार्डन सुद्धा या कळसमध्ये नाही। माझा शब्द आहे, मी नगरसेविका झाल्यानंतर कचरा डेपो हलवून सर्वप्रथम त्या ठिकाणी गार्डन केल्याशिवाय राहणार नाही, नसता पुन्हा तुम्हाला तोंड सुद्धा दाखवणार नाही। पण गरीबाच्या पोरांना संधी कोण देते हो? पण या वेळेस तसं करू नका। मी सामान्य घरची पोरगी आहे, तुम्हाला साकडं घालते, उठणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही। फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या। बचत गटाच्या महिला असतील, तुम्ही सगळ्या जणी असतील, मला जाणीव आहे तुम्हाला काम करायचंय, परंतु तुम्हाला नवऱ्याच्या, सासू सासऱ्यांच्या आजारपणामुळे आणि मुलांमुळे तुम्हाला काम करता येत नाही। नवरा किती श्रीमंत झाला तर बाईला वाटत असतं माझ्या हक्काचे 2 रुपये मला कमवता यावे, ते तुम्ही आजही कमवू शकला नाहीयेत। कुणी रोजगार निर्माण केला नाहीये। तुम्हाला घरी बसल्या बसल्या रोजगार देणारा शब्द मी आज ठिकाणी देते आणि सगळ्या महिलांना आपल्या हक्काची कमाई करता येईल आणि आपलं खरं बाई पण काय असतं हे दाखवता येईल। फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, एवढा आशावाद या ठिकाणी व्यक्त करते। तुम्ही सगळेजण धनाभाऊ आणि मला आशीर्वाद द्याल आणि आमच्या जगण्याचं सोनं करत असताना तुमच्या जगण्याचं सोनं सुद्धा आम्ही या ठिकाणी करू, एवढा आशीर्वाद मागते आणि थांबते। धन्यवाद।